यवतमाल जिले में किसानों को फसल बीमा योजना से मदद न मिलने और लगातार हो रही आत्महत्याओं को लेकर स्वाभिमानी किसान संघ के मनीष जाधव ने सरकार की कड़ी आलोचना की है। स्वाभिमानी किसान संघ के क्षेत्रीय प्रवक्ता मनीष जाधव ने महागठबंधन सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि राज्य सरकार ने 1 रुपये में फसल बीमा देने का वादा किया था, लेकिन हकीकत में किसानों को कोई मदद नहीं मिली। सितंबर महीने में हुई भारी बारिश के कारण जिले में फसलें बर्बाद हो गई, लेकिन किसानों को राहत देने के लिए कोई कदम नहीं उठाए गए। जाधव ने यह भी बताया कि पिछले 1 साल में जिले में 342 किसानों ने आत्महत्या की है। उन्होंने राज्य सरकार पर आरोप लगाया कि वे फसल बीमा योजना को बंद कर किसानों के जख्मों पर नमक छिड़कने की कोशिश करे, जो स्थिति को और भी बदतर बना रहा। विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या माध्यमातून 1 रुपयाच्या पीक विम्याचा मोठा गाजावाजा केला गेला। आज हेच महायुती शासन हे 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करण्याच्या विचाराधीन असल्याचं प्रसारमाध्यमातून माहीत झालं। खऱ्या अर्थाने ही पीक विमा कंपनी कधीच शेतकऱ्याच्या हिताची नव्हती। एकदाच रतन खत्रीच्या मटक्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतं, पण या प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नाही। कारण यामध्ये संगनमताने ही राज्यकर्ती जमात यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर लूट करतात व शेतकऱ्यांना बदनाम करतात। खऱ्या अर्थाने मागील 3-4 वर्षांमध्ये आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। चालू खरीप हंगामामध्ये 342 शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक विवंचनेमध्ये येऊन नैराश्यात येऊन आपले जीवन संपविले। 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबरच्या अतिवृष्टीने जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजला, मोठं नुकसान झालं, तरीही अद्यापपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहे। ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेत्यांच्या व कंपन्यांच्याच हिताची आहे। राज्य शासनाने ही योजना बंद करण्याचा विचाराधीन जो विचार केलेला आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने काही तांत्रिक चुका निर्माण झाल्या असतील किंवा कोणी त्याच्यासाठी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी। पण दुर्दैवाने ही योजना कायमची बंद करण्याचा जो आज षड्यंत्र व पाप हे महायुती शासन करत आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे।